बातमी जळगावमधून। जळगाव महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय। असं असलं तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या। महायुतीला रोखायचं असेल तर मवियाच्या माध्यमातूनच आवाहन उभं करू शकतो अशी वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे। याबाबत वंचितच्या पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। सर, काय सांगणार, आज या ठिकाणी मुलाखती घेण्यात येत आहे वंचितची काय भूमिका आहे? बघा, वंचित बहुजन आघाडीमार्फत जवळपास 40 ते 50 लोकांनी आतापर्यंत उमेदवारीसाठी इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि या अगोदर पण एक अलायन्स म्हणून महाविकास आघाडीला आम्ही पहिला फेवर दिलेला होता। त्या पद्धतीने उभाटा असो, शरदचंद्र पवार गट असो, आमचे मित्र सन्माननीय संतोष भाऊ चौधरी यांना काल परवा आमची बैठक झाली, आज संध्याकाळी सुद्धा बैठक आहे। तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे 18 जागांसाठी आम्ही त्यांना एक दावा पत्रक दिलेलं आहे किंवा आम्हाला 18 जागा तुम्ही सोडा। जर समजा उद्या जाऊन महाविकास आघाडीला काही प्रॉब्लेम झाला किंवा नाही झाला आमचं, तर आमच्या सोबत जे शाहू फुले आंबेडकर चळवळीचे जे सामाजिक संघटना आहेत, तसेच बहुजन मुक्ती पार्टी आहे यांना सोबत घेऊन, तसेच भीम आर्मी यांना सोबत घेऊन आम्ही 75 जागा लढण्याची तयारीमध्ये आहोत। आपण काय सांगणार, महायुती या ठिकाणी झाली आहे, जर एक मोठं आव्हान उभं करायचं असेल महायुतीला तर महाविकास आघाडी शिवाय या ठिकाणी पर्याय दिसत नाही, मात्र काय नेमकं आपलं नियोजन असणार आहे? श्रद्धेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाच्या खाली वंचित बहुजन आघाडी पहिल्यांदा जळगाव शहर महानगरपालिकेचं इलेक्शन या ठिकाणी लढवत आहे। 19 प्रभागांमधील 75 उमेदवारांच्या संदर्भामध्ये आज मितीला 50 लोकांच्या इंटरव्ह्यूज आम्ही घेतलेले आहेत। काही समविचारी पक्षांशी गेल्या 2 ते 3 दिवसापासून आमच्या वाटाघाटी चालू आहेत। शाहू फुले आंबेडकर आणि समस्त SC ST OBC या मतदारांची मतविभागणी होऊ नये म्हणून आम्ही ती अलायन्स करण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत। परंतु सन्मानजनक जर सीट्स आम्हाला मिळाल्या नाहीत तर मात्र वंचित बहुजन आघाडी आपल्या मित्र पक्षांना सोबत घेऊन 75च्या 75 जागा या ठिकाणी लढवेल, यामध्ये दुमत नाही।